गुड आफ्टरनून ऑल टीम. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, सत श्री अकाल, जय हिंद मित्रांनो. बघा, आता 20 तारखेला इलेक्शन आहे, हेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे, बरोबर आहे. तर या इलेक्शनमध्ये मला प्रत्येक जनताला एक मेसेज आहे की या इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील जी येणारी पिढी आहे त्यांच्याबद्दल विचार करून आपलं मत, आपलं वोट टाका. आणि एक विनंती अशी आहे की कोणताही व्यक्ती, कोणताही समाजाचा असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, तर प्लीज जाती धर्मावर वोट करू नका. काही पैशासाठी, काही वस्तूसाठी आपलं मत विकू नका. अन्यथा एक लक्षात ठेवा, ते वाटीवर रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा, म्हणजे असं म्हणण्याचा अर्थ होता माझा. तर प्रत्येकाला माझी एकच विनंती आहे, जे आपला खासदार, आमदार किंवा इतर जे पण इलेक्शन असेल, या इलेक्शनमध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या 2014 पासून तर 2024पर्यंत आपल्याला किती गोष्टीमधून आपण आलेलो आहे, आपण या साऱ्या गोष्टीचा आपल्याला किती वैताग झालेला आहे. आपल्या मुलाला, आपल्या फॅमिलीला, जसं की कोरोना व्हायरसमध्ये, लॉकडाऊनमध्ये, NRB, CA, NRB, नोटबंदी आणि भरपूर काही अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला माहीत आहे. आणि मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला सर्व जनतेला, कारण की बघा, आज तुम्ही जागृत झाले तो उद्याची जी येणारी पिढी आहे ही पिढी भविष्यात काहीतरी करू शकते असं मलाही वाटतं. आणि तुम्हालाही माझा मेसेज आहे. बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये काहीतरी तुम्हाला काही विचारपूर्वक कामं करावं लागेल. ते म्हणजे आपल्या मुलाचं शिक्षण, आपली फॅमिलीचं आरोग्य, आपल्या आजूबाजूचा रोड, रस्ते, पाणी आणि भरपूर काही अशा गोष्टी जे नेता, जे लीडर आपल्यासाठी काही करू शकतो, हे विचार तुम्ही करा. कारण की तुम्ही अडाणी आहे, मान्य आहे, तुम्ही शिकेले, मान्य आहे, पण विचार तुमचा आहे, मत तुमचं आहे. पण आपलं मत कोणालाही पैशासाठी, काही गोष्टीसाठी, दारूसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी विकू नका, प्लीज, माझी विनंती आहे. आणि नेता असा निवडा जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली समस्या, आपले प्रॉब्लेम जे आहे ते नेऊ शकतो आणि प्रत्येकाला एकमेकाशी त्या गोष्टीसाठी तो लढू शकतो. असा नेता बघा, ते शिकेल पाहिजे, सुशिक्षित पाहिजे आणि टॅलेंटेड पाहिजे. तर असा नेता तुम्ही निवडा. ते कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि हिंदू, मुस्लिम, मांग, भेड, चमार, दलित किंवा इतर जातीमध्ये काही लोक एकमेकाला लढवतात, एकमेकाला काही गोष्टी देऊन, दारू देऊन, बिर्याणी देऊन किंवा इतर काही गोष्टी देऊन एकमेकासोबत आपल्याला मतभेद करतात. तर या इलेक्शनसाठी आपले मतभेद करू नका, आपले चांगले रिलेशन खराब करू नका, अशी माझी विनंती पुऱ्या जनतेला आहे. ठीक आहे, अशी माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना. आपले मतभेद, आपल्या या इलेक्शनसाठी आपले रिलेशन, आपला मित्रपणा, आपली नातेवाईक किंवा आपले आजूबाजूचे जे परिसरामध्ये जे चुकीच्या गोष्टी घडणार आहे, हे घडू देऊ नका. कारण की इलेक्शन 5 वर्षात एकदा येतं. या इलेक्शनासाठी आपले पर्सनल रिलेशन खराब करू नका, ही माझी विनंती आहे सर्व जनतेला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की यार, माझ्या या गोष्टीमध्ये काहीतरी खरं आहे आणि मी योग्य बोलतो आहे, तर मला लाईकही करा, कमेंटही करा. आणि मला सर्व लोकांचा फक्त काही गोष्टी पाहिजे, म्हणजे ते खऱ्यावर तुम्ही, खऱ्याचं जे व्यक्ती असन, जे नेता असन, जे लीडर असन, तुम्ही त्याचा साथ द्या. जे काम करणारा असन, ते आपल्या साऱ्या गोष्टी ते इथून तर पार्लमेंटमध्ये ते बोलू शकतो असं नेता तुम्ही बघा, शिकेल बघा, चांगला बघा. तर आपल्या देशाचा, गल्लीचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा
आणि आपल्या देशाचं नाव होऊ शकतो. आणि माझ्या या मेसेजमध्ये काही चुकलं असेल तर आय एम सॉरी, बट माझं कोणाचं मन दुखायचं नाही आहे. ठीक आहे. जे पण मी बोललेलं आहे या गोष्टीवर सर्व लोक विचार करा. आपलं मत योग्य व्यक्तीला द्या. ते कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जातीचा असो, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तो शिकेल पाहिजे, काम करणारा पाहिजे आणि आपल्यासाठी उभा राहणारा पाहिजे आणि काम करून देणारा पाहिजे. असा नेता तुम्ही बघा. ठीक आहे. कोणत्याही दारूसाठी, बिर्याणीसाठी, पैशासाठी आपला मत विकू नका. प्लीज प्लीज प्लीज. ओके. नेता चांगला निवडा. येणारी पिढी तुमच्या हातात आहे. जर तुम्ही योग्य मत योग्य व्यक्तीला दिला तर आपण काही करू शकतो. अन्यथा तुम्ही 2014 पासून तो 2024 पर्यंत जे वैताग, जे काळ गेलेला आहे हे सर्वांना माहीत आहे. आज तुम्ही बघू शकता कोणताही नेता बेरोजगारीवर बोलत नाही, कोणताही नेता सुशिक्षित शिक्षणावर बोलत नाही, कोणताही नेता नोकरीवर बोलत नाही, कोणताही नेता फक्त बातों की दुकान. काही स्कीमा देतात, काही इलेक्शनच्या काही पहिल्या कालावधीमध्ये काही सांगतात, काही घोषणा करतात आणि इलेक्शन संपलं तर साऱ्या गोष्टी विसरून जातात. तर आजचा सर्वात मेन मुद्दा आहे रोटी रोटी, कपडा, मकान आणि काम. आणि आजच्या पिढीमध्ये जास्तीत जास्त खूप मुलं जे आहे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहे. यांच्यावर कोणी बोलत नाही आहे. जास्त